पण आता हद्द झाली. कोणी असं पाय धुवायला सांगतं काय जे? होय जे, त्या म्हणाल्या माझं पेडिक्युअर करा आणि त्यांच्या पेडिक्युअरमुळे माझं मॅनिक्युअर खराब झालं असतं म्हणजे. सरू, हे जे मी सगळा अपमान सहन केला असता, पण हे नाही. मी त्या बाईचे पाय दाबणार नाहीये जे. का? पाय दाबण्यात काय प्रॉब्लेम आहे? लीलाची आई पण आईच आहे, तर तिचे पाय दाबले तर काय बिघडलं? आणि तुम्ही त्या घरात पाहुणे म्हणून गेला नाही आहात, पनिशमेंट पूर्ण करायला गेलात. आणि पनिशमेंट मिळाल्यावर राईट किंवा रॉंग चा चॉईस तुमच्याकडे नसतो. हे जे तुम्ही बोलताय, नाही माझा विश्वास बसत नाहीये यावर. हे जे तुम्ही किती बदलला आहात. तुम्ही अजूनही यांच्या माहेरच्यांची बाजू घेताय जे. होय जे, आमचे एवढे हाल होत आहेत तरी तुम्हाला काहीच वाटत नाही आमच्याबद्दल. मला तर वाटतंय ना, या घरात आमची कोणाला काळजीच नाहीये. मला वाटतंय दुर्गाचं बरोबर आहे. म्हणजे तिला मावशाईचे पाय दाबून द्यायचेत की नाही, हा चॉईस तिचाच असायला हवा. मी बोलते मावशीशी. म्हणजे फक्त मावशी वयाने मोठी आहे, पण वयाने मोठा आहे माणूस म्हणून त्याला मान द्यायचा असं नसतं ना. तो मान मिळवावा लागतो, तो मनात यावा लागतो. आणि बरोबर आहे, उद्या आजींची सेवा करताना दुर्गाने त्यांचे पाय दाबून दिले असते, पण ते आजींबद्दल तिला आदर वाटतो, काळजी वाटते, प्रेम वाटतं म्हणून. मावशीचं वागणं हे काही बरोबर वाटत नाहीये मला. होय जे, मला पण वाटतं की ताईचं बरोबर आहे. आईने असं वागायला नको होतं. मुद्दाम बाजू घेऊ नका. आम्हाला तुमची नाटकं कळत नाही असं वाटतं तुम्हाला? दुर्गा, तुम्ही लीलाला इतका त्रास दिलाय, इतका हेट केलंय तिला, तरी तुमच्यासाठी ती तिच्या आईशी बोलायला तयार आहे. तुम्ही तिचा इन्सल्ट केला, पण तरी तुमचा इन्सल्ट तिला सहन झाला नाही. यु नो वाय? कारण की ती या घराला, या घरातल्या लोकांना मनापासून आपलं मानते. त्या तू एवढा त्यांचा रागराग का करत असतेस? हे बघ, माणसाचं स्टेटस पैशावरून ठरत नसतं, त्यासाठी मनही मोठं असावं लागतं. आणि वहिनी,